नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागील भागात आपण संशोधन समस्येच्या अनुषंगाने किंवा संशोधनाची पार्श्वभूमी किंवा प्रस्तावना हे लेखन कसं करायचं आहे, कोणते मुद्दे आपण लक्षात घ्यायचे आहेत याबद्दल माहिती घेतली होती. मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन आराखडा लेखन करत असताना संशोधनाची जी समस्या आपल्याला लेखन करायची आहे, तर ही समस्या लेखन कशी करायची आहे, कारण शीर्षक जे आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या शीर्षकाच्या अनुषंगाने आपण काय करत असतो, काम करत असतो. आणि म्हणून ते शीर्षकामधले जे शब्द आहेत त्या अनुषंगाने जर तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर असतील तर तुम्ही योग्य पद्धतीने काम करू शकतात. म्हणून संशोधन समस्या ही कशी लिहायची आहे हा फार महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही संशोधनाची समस्या निश्चित करत असतात आणि त्याचं शीर्षक तयार करत असतात, तर त्यावेळेला जे शीर्षक तुम्ही लिहित असतात ते खूप लांबलचक, खूप पाल्हाळीत, खूप संदिग्ध शब्दांचा वापर करून लिहायचं नाही आहे. तर त्यामध्ये समर्पक अशा शब्दांचा वापर करायचा आहे की ज्या अनुषंगाने आपल्याला संशोधन कार्य करण्यासाठी दिशा मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण संशोधनाची समस्येचं शीर्षक लिहित असतो तर ते शीर्षक लिहिताना कुठल्याही प्रकारचं विरामचिन्हांचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. स्वल्पविराम किंवा आपण म्हणूया की पूर्णविराम हे अशा कुठल्याही प्रकारचे किंवा प्रश्नचिन्ह असं कुठल्याही प्रकारचं विरामचिन्हांचा आपल्याला वापर करायचा नाही आहे. शिवाय शीर्षकामध्ये किमान 2 चलांचा तरी समावेश असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या भागाचा किंवा कोणत्या बाबींचा परिणाम अभ्यास करणार आहात का, काही याचा सहसंबंध तुम्ही अभ्यास करणार आहात का, किंवा तुलना तुम्ही करणार आहात का, या अनुषंगाने किमान 2 चल म्हणजे व्हेरिएबल्स याचा तुम्हाला समावेश करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही शीर्षक लिहित असतात त्यावेळेला कुठल्याही प्रकारच्या क्रियापदाचा आपल्याला वापर करायचा नसतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं की अभ्यासणे किंवा करणे, देणे, घेणे अशा प्रकारच्या ज्या काही क्रियापदं जी असतात ह्या क्रियापदांचा शीर्षक लिहिताना कुठल्याही प्रकारे वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही इंग्रजीमध्ये संशोधन करत असाल आणि म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये जर तुम्ही संशोधनाचं लिखाण करत असाल आणि त्या संशोधनाचं टायटल जर तुमचं इंग्रजीमध्ये असेल तर टू ने सुरुवात करायची नाही, हे मात्र आपण कटाक्षाने पाळायचं आहे. शीर्षकामध्ये तुम्हाला कोणत्या लक्ष्य गटाशी संबंधित काम करायचं आहे किंवा कोणती जनसंख्या तुमची असणार आहे किंवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित तुम्ही काम करणार आहात, कुठल्या ठिकाणाचं तुम्ही काम करणार आहात किंवा संशोधन पद्धती नेमकी काय असणार आहे, या बाबींचा शीर्षक वाचतानाच आवाका येणं किंवा त्याचं माहिती होणं अतिशय महत्त्वाचं आहे. अगदी वेहेग असं शीर्षक आपण लिहायचं नाही आहे किंवा त्याच्यातून कुठलाच अर्थबोध होणार नाही अशा प्रकारचं शीर्षक लिहायचं नाही. म्हणजे तुम्ही कोणत्या गटाशी संबंधित, कोणत्या क्षेत्राशी संबंधित, कोणत्या संशोधन पद्धतीचा आणि कसा वापर करणार आहात याचा सुद्धा उल्लेख त्या संशोधन शीर्षकामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या बाबींचा विचार आपण संशोधनाचं शीर्षक लिहिण्यापूर्वी करणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, ह्या गोष्टी ज्या आहेत आपण जर बारकावे त्याचे लक्षात जर घेतले तर निश्चितच संशोधन कार्य हे आपल्याला सोपं जातं आणि कुठल्याही प्रकारचे अडथळे जरी आले तरी त्याला पार करून तुम्ही योग्य पद्धतीने संशोधन कार्य हे करू शकतात. आता आपण एक टायटल बघूया की महाराष्ट्रातील दूरशिक्षणाद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता यातील सहसंबंधाचा अभ्यास, या विषयावर समजा तुम्ही संशोधन करत आहात असं आपण गृहीत धरूया. मग आता आपण जे मगाशी मुद्दे बघितलेले आहेत की त्याच्यामध्ये टू ने सुरुवात करायचं नाही आहे की म्हणजे इंग्रजी टायटल जर असेल तर, किंवा विरामचिन्हांचा वापर करायचा नाही आहे किंवा क्रियापदांचा आपण वापर करायचा नाही आहे किंवा तुमचं पॉप्युलेशन किंवा जे काही जनसंख्या, लक्ष्य गट जे काही आहे किंवा क्षेत्र, ह्या बाबींचा उल्लेख असणं गरजेचं आहे. मग ह्या शीर्षकामध्ये तुम्हाला ह्या बाबी दिसतात का ते आपण बघूया. आता बघा, इथे तुम्हाला स्तर दिलेला आहे. मग आता तुम्ही कोणत्या स्तरावरच्या विद्यार्थ्यांचा किंवा गटाचा किंवा लोकांचा विचार करणार आहात, तर आपण इथे स्तर काय घेतलेला आहे की उच्च शिक्षण. म्हणजे तुमच्या टायटलमध्ये हे क्लिअर झालं पाहिजे की तुमचा लक्ष्य गट किंवा जो काही आहे तर तो लक्ष्य गट हा कोणत्या स्तरावरचा आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. मग तुमची जनसंख्या काय दिसते आहे इथे,
जनसंख्या काय आहेत तुमचे? दूरशिक्षणाद्वारे शिक्षण घेणारे विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थी जे आहेत पण उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मात्र कोणत्या माध्यमाद्वारे? दूरशिक्षणाद्वारे. मग नियमितचे विद्यार्थी किंवा इतर कर्मचारी वगैरे तुम्ही इथे घेणार नाही आहेत. तुमच्या टायटलमध्ये क्लिअर आहे की दूरशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत हा तुमचा काय आहे? जनसंख्या आहे किंवा पॉप्युलेशन आहे किंवा लक्ष गट आहे, असं इथं लगेच आपल्याला क्लिअर होतं आहे. शिवाय किमान दोन चलांचा तरी विचार इथे करणं गरजेचं आहे. आता आपल्या याच्यात दोन चल म्हणजे व्हेरिएबल काय आहेत की मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता, हे आपण दोन व्हेरिएबल घेतलेले आहेत आणि या चलांच्या आधारे या दूरशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपण काय करणार आहोत? सहसंबंध अभ्यासणार आहोत. म्हणजे इथे आपण दोन चलं घेतलेली आहेत, त्या चलांचाही उल्लेख आपल्या शीर्षकामध्ये दिसतो आहे. क्षेत्र किंवा स्थानाचा उल्लेख आपण म्हटलेला आहे. मग आपण विद्यार्थी कुठले घेतले आहेत? तर महाराष्ट्रातली, म्हणजे महाराष्ट्र हे तुमचं काय झालेलं आहे? क्षेत्र झाले आहे, एरिया झालेला आहे. म्हणजे ह्या पूर्ण एरियाचा विचार करून तुम्ही ह्या संशोधनाच्या विषयाच्या अनुषंगाने काम करणार आहात. संशोधन पद्धत तुम्ही कोणती वापरली आहे? काय अभ्यासणार आहात तुम्ही? तर सहसंबंध, म्हणजे सहसंबंध पद्धतीचा अभ्यास करून तुम्ही ही विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि निर्णय क्षमता हे बघणार आहात. म्हणजे आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की टायटलमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा जर उल्लेख असेल तर आपल्याला पिक्चर क्लिअर होतं किंवा एकाच दृष्टिक्षेपात आपल्याही लक्षात येतं की माझं लक्ष गट कोणतं आहे किंवा कोणत्या स्तरावरचे विद्यार्थी मी घेणार आहे. किंवा आता तुम्ही विद्यार्थीच घेणार असं नाही, शिक्षक असतील, काही कर्मचारी असतील किंवा अजून इतर काही घटक असतील, तर ते कोणत्या स्तरावरचे असतील, कोणते घटक असणार आहे, कुठले असणार आहे, त्या कशाच्या संबंधात मी अभ्यास करणार आहे आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास करणार आहे, हे सगळं तुमच्या टायटलमध्ये अशा पद्धतीने क्लिअर असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हे एकदा की तुमच्या लक्षात आलं की मग पुढचं काम अतिशय सोपं होऊन जातं. म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदा का तुम्हाला शीर्षक लिखाण करता आलं की मग तुम्हाला ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सगळ्या सुलभ होत असतात. अशा रीतीने मित्रांनो, आत्ता आपण संशोधनाचे शीर्षक लिहायचं कसं, कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार आपण करायचा आहे याबाबत माहिती घेतली. पुढील भागात आपण संशोधनाची गरज ही लिहायची कशी किंवा हाच विषय निवडण्यामागची तुमची गरज का, तुम्हाला हाच विषय निवडावा असं का वाटलं, याची आवश्यकता तुम्हाला का भासली, याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.